माननीय सभापती महोदय, या ठिकाणी मला पत्रकार बंधूचं खूप अभिनंदन करावं वाटते, कारण की स्वच्छ वायू संरक्षणाचा आपल्या अमरावती शहराला पुरस्कार मिळाला. आपले मॅडमचे पण खूप खूप धन्यवाद. मला या ठिकाणी असं सांगावं वाटते की जर हा जो प्रकार आहे स्वच्छ वायू संरक्षण, जो काही पुरस्कार आपल्या शहराला मिळाला आहे, आपल्या पत्रकार बंधूंनी आपल्या शहरात, जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या शहराचा घवघवा झालेला आहे, तर तुम्हाला नाही वाटत की स्वच्छतेबाबतीत सुद्धा आपल्या मॅडमला पुरस्कार मिळाला पाहिजे? म्हणून या ठिकाणी आमचं नाक कुठे जात आहे हे आम्ही सांगू इच्छित नाही, कारण की सगळ्यांच्या समस्या घरोघरी मातीच्या चुला आहे. कुठे काय किडे येत आहे, काय येत आहे, हे सगळ्यांचेच प्रश्न सारखे आहे. पण मला इतकंच या ठिकाणी विनंती करायची आहे की शहरामध्ये जे शुद्ध पाणी आहे ते माझ्या प्रभागात आहे, कारण की माझ्या प्रभागामध्ये 2 तलाव आहे आणि मोठ्या संख्येने जे उन्हाळ्यासाठी पाणी संरक्षण प्राण्यांसाठी किंवा इतरांसाठी जे पाहिजे ते माझ्या प्रभागामध्ये आहे. तर आपण 2 जे तलाव इतके चांगल्या प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या प्रभागामध्ये मला मिळाले आहे, तर मला प्रशासनाला विनंती आहे की आपण त्याच्यासाठी काय करू शकते, स्वच्छतेसाठी काय माणसं वेगळे देऊ शकता. कारण की पाण्याची गरज आपल्याला आहे, जनावरांना आहे, माणसांना आहे, सगळ्यांना आहे, तर आपण त्याच्यासाठी काय करत आहे. माझा प्रश्न स्वच्छतेबाबतच आहे, कृपया याच्यात कोणी बोलू नये. स्वच्छतेबाबतच आहे, कारण की डॉक्टर, इंजिनियर आणि सर्व वरच्या लेवलचे लोक माझ्या प्रभागात मॉर्निंग वॉकला येतात. इथे बसलेले अधिकारी सुद्धा माझ्या प्रभागात मॉर्निंग वॉकला येतात, तर तिथे स्वच्छता व्हायला नको? छत्री तलाव, वढाळी तलावला महानगरपालिकेच्या वतीनं छत्री तलाव आणि वडाळी तलाव येथे आपण डस्टबिनची व्यवस्था केलेली आहे. अरे मॅडम, सोडा ते डस्टबिन, ज्याचे छोटे छोटे डस्टबिन घेऊन जातात ना बाया, त्याच्यासाठी रस्ता तर लागेल हो. ते दगडामधून डस्टबिन घेऊन जातात, ते डस्टबिन वाली बाई पडली. आणि जो मोठा जो ऑटो दिलेला आहे ना आपण, ज्याच्यामध्ये की पूर्ण एरियाचा कचरा एकाने जमा करा आणि एकाने डस्टबिन मध्ये टाका, त्या डस्टबिन मध्ये टाकताना तो माणूस सुद्धा त्या डस्टबिन मध्ये पडला. मी व्हिडिओलाही काढला तुम्हाला दाखवायसाठी. त्या माणसाला खर्चातलं ते लोखंड लागलं, तुमच्याच माणसाला, तुमच्याच अधिकार काम करणाऱ्या माणसाला. त्याची जबाबदारी कोण घेणार? नाही, मला माझा मुद्दा पूर्ण करू देत आधी. मनपाच्या वतीनं आपण तिथे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर जर तलावाच्या आजूबाजूला कुठला कचरा असेल तर आपण त्याच्यासाठी विशेष ड्राईव्ह घेऊन तो कचरा आपण जमा करत असतो. हा, हे ठीक आहे. एक मिनिट मॅडम, त्यांचं म्हणणं काय आहे की प्रभागाला तुम्ही जे हा पूर्ण शहराचा विषय आहे, कारण की एक मिनिट प्रभागाला तुम्ही जे माणसांची मर्यादा दिली आहे, जसं 10 गाड्या तुम्ही प्रभागासाठी दिल्या आहे, त्यानंतर त्या ठिकाणी 20 माणसं तुम्ही सफाई कामगार म्हणून दिले आहेत. ते तुमच्या हँडकार ज्या घेतल्या त्याच्यावरती दावांना हँडकार अजून पाहिल्याच नाही आम्ही, कारण आमचा झोन बऱ्याच दिवसापासून सुरू झाला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2 तलाव माझ्या परिसरात आहे, त्या दोन्ही तलावावरती स्वच्छतेची व्यवस्था काय आहे, तिथे कुठलीही स्वच्छता नाही, तिथे अतिरिक्त व्यवस्था काय करताय त्याच्या संदर्भात विचारतायत. त्याच्यावरती आपण त्यासाठी आपण करारनाम्यामध्ये अजून पुन्हा काही दुरुस्ती करता येत असेल तर ती आपण करूयात, अतिरिक्त मनुष्यबळाची. आणि मी इथे दुसऱ्यांदा निवडून आलेली आहे. मला नाही माहित की कारभार जशाचा तसाच चालू आहे. मला वाटलं की 8 वर्षामध्ये खूप काही बदल झाला असेल. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की पत्रकार बंधू जसं छापतात की खूप स्वच्छ आणि सुंदर एरिया होणार आहे, तर आजचा जर आपण पेपर बघितला ना तर सर लाज वाटते हो अमरावती शहराची. आम्ही नगरसेवक इथे काही सोपी नाही आलो आहे सर. इथे जेवढे काही नगरसेवक बसले आहे ना, एक पुस्तक लिहू शकता एवढा आम्ही मेहनत केली आहे. इथे येणं म्हणजे काही खोटी सोपी गोष्ट नाही आहे सर. लोक अंगावर येतात अक्षरशः. कारण की मी आज सांगू इच्छिते, मला 4 कंप्लेंट आल्या की मॅडम फावडीवाले पाठवत. माझ्या परिसरात आज एकही फावडीवाला नाही आहे, एकही नाही. कारण की ते फावडीवाले गाडीवर गेले आहे. मग गाडीवर गेले आहे तर तुमची फावडीवर व्यवस्था करण्याची काम, माणूस लावण्याची काम जबाबदारी नाही आहे का तुमची? आणि पहिलेच तुम्ही लोक बातमी देऊन देतात की नगरसेविकेच्या पतीने हस्तक्षेप करू नये, नाहीतर कारवाई करण्यात येईल. मग नगरसेविकेचं ऐकायला पाहिजे ना तुम्ही. काय आहे हे? हा, आमच्या पाठीशी जर आमचा नवरा येऊन जर इथे कोणा अधिकाऱ्याला म्हणत असेल तर तुम्ही निवडणूक संपण्याच्या निकाल लागायच्याच पहिले बातमी देऊन दिली की नगरसेविकेच्या पतीने कुठल्याही अधिकाऱ्यावर जोर जबरदस्ती करू नये. मग जर तुम्ही बाईला मानू शकत नाही तर मग माझ्या नवऱ्याचं म्हणणं नाही काय आहे, ते चुकलं का? मग अधिकाऱ्याला जर कोणाला फोन करत असेल तर जर आपण इथे मला उत्तर पाहिजे सर. कारण की
प्रत्येकदा महापौर बदलतात, सभापती बदलतात, आयुक्त बदलतात, आपण का नाही बदलत आहे? आपण जर इतक्या चिकटपणे इथे काम करत आहे तर आपलं काम पण खूप चांगलं असेल ना, म्हणूनच आपण त्या ठिकाणी चिकटून बसले आहेत. दुसऱ्यांदा निवडून येणं, तिसऱ्यांदा निवडून येणं सोपी गोष्ट नाही आहे सर. एकदा निवडणूक लढून बघा ना, इथे राजीनामा देऊ. वर्गण्यांनी डोकं पागल होऊन गेलाय सर. हनुमान जयंती आहे, 14 एप्रिल आहे, हे जयंती ते जयंती करू करू पागल झालं डोकं. काय वाटतं तुम्हाला? काय प्रस्ताव टाकू मी खास वर्गणीसाठी निधी देण्यात यावं म्हणून? ही माझी समस्या नाही आहे, पूर्ण सभागृहाची समस्या आहे. काय सर सांगा, वर्गणीसाठी काय स्पेशल निधी देता का तुम्ही? मॅडम बोला. दोन्ही नदी आहे की नाही सर? आणि माननीय सभापती महोदय, मी 2च मिनिटं बोलणार आहे. आता रमजान चालू आहे, होळी आहे आणि त्याच्यानंतर 14 एप्रिल आहे. तर मला इतकंच म्हणायचं आहे की जे आपले सण येतात त्या सणासाठी आपण कमीत कमी 5 ते 6 लेबर एक्स्ट्रा लावा सर. सणासाठी फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते, प्रत्येक कॉलनीमध्ये साजरी केल्या जाते. आपल्या इरविन चौकामध्ये खूप मोठ्या प्रमाणे साजरी केल्या जाते आणि प्रत्येक कॉलनीमध्ये साजरी केल्या जाते. 5-6 मजूर जर एक्स्ट्रा दिले तुम्ही प्रभागात फक्त सणाच्या दिवशी, तर मला नाही वाटत की इथे काही बिघडेल म्हणून. कारण की कोणाच्या खिशातून पैसे नाही चालले आहे. आम्ही जनता लोक टॅक्स भरत आहे. नोट करा मॅडम हे विषय. ठीक आहे. आणि माझा एक शेवटचा प्रश्न की माझा जो छत्री तलाव आहे आणि वढाळी तलाव आहे हा स्वच्छ आणि सुंदर केलाच पाहिजे आपण. ठीक आहे, निश्चितच. कारण की तिथे फिरायला येणारे सगळं सुज्ञ नागरिक आहेत सर, आणि आरोग्यावर कुठलाही घातक परिणाम होऊ नये याच्यासाठी सांगते. कारण आम्ही जे हे बोलून राहिलो याच्याने काय आमचं घर भरून राहिलंय का? जनतेसाठीच बोलून राहिलोय, कारण जनतेनेच प्रतिनिधित्व करण्यासाठी सभागृहामध्ये पाठवलेलं आहे. धन्यवाद.